नमस्कार, झी 24 तासमध्ये स्वागत आहे। भारत सरकार जीवन रक्षा पदक पोलीस अंमलदार डी पवार यांना जाहीर। ABS क्रांती फोर्स सामाजिक संघटना सिल्लोड यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन। पोलीस अंमलदार दादाराव गोविंदराव पवार हे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात नुकतीच बदली होऊन ते रुजू झालेले आहेत। करमाड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्या कार्यक्षेत्रात अल्पवयीन मुलीस एका युवकाने फुस लावून मध्य प्रदेशमध्ये पळवून नेले होते। पोलीस प्रशासनाने मुलीचा शोध घेतल्यानंतर पोलीस पथक मुलीला आणण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये गेले असता तिच्यासोबत असलेल्या मुलाने तेथील नर्मदा नदीच्या पात्रात उडी घेतली होती। सदरील पथकासोबत असलेले अंमलदार डी पवार यांनी आपले कर्तव्य बजावताना आपल्या जीवाची पर्वा न करता नदीपात्रातील पाण्यात उडी घेऊन दोघांनाही सुखरूप पाण्यावर काढून त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांचे जीव वाचवले होते। पवार यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले होते। अंमलदार दादाराव पवार यांनी कर्तव्यावर असताना घेतलेल्या धाडसी निर्णयाची व मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या कामाची दखल घेऊन महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांच्याद्वारे दिला जाणारा जीवन रक्षा पदक पवार यांना जाहीर करण्यात आला। त्या अनुषंगाने ABS क्रांती फोर्स सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस कर्मचारी डी पवार यांचा सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे, संघटनेचे जिल्हा निरीक्षक सकाराम आहिरे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, सिल्लोड तालुका युवा सचिव रतन आंबोरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट विजयकुमार अग्रवाल, झी 24 तास सिल्लोड। चला, बातम्या आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक कमेंट शेअर करू नका। धन्यवाद।